आताची महत्त्वाची अपडेट समोर येते। सुनेत्रा पवार या लोकभवनाकडे येण्यासाठी रवाना झाल्यात। आताची महत्त्वाची अपडेट, सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत। थोड्याच वेळात त्यांचा शपथविधी होणार आहे आणि आता सुनेत्रा पवार या लोकभवनाकडे येण्यासाठी रवाना झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। लोकभवनामधली ही दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी तयारी पूर्ण झालेली आहे। उपमुख्यमंत्रीपदाची शपथ सुनेत्रा पवार घेणार आहेत। अजित पवार यांचा कार्यभार पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार यांची त्यांचा वारसदार म्हणून इथं निवड करण्यात आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील आणि त्यासाठी लोकभवनामध्ये तयारी पूर्ण झाल्याचं देखील आपण पाहू शकतो। आणि त्यासाठी आता सुनेत्रा पवार या लोकभवनाकडे येण्यासाठी दाखल झाल्या होत्या आणि आता त्या दाखल झाल्याची देखील महत्त्वाची अपडेट समोर येते। आता या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय सुनेत्रा पवार या लोकभवनामध्ये दाखल झालेले आहेत। काहीच वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील लोकभवनात दाखल झाले होते, तर राज्यपाल हे देखील लोकभवनाकडे येण्यासाठी रवाना झालेले आहेत। महायुती सरकारमधील अनेक नेते मंडळी आणि मंत्री देखील आधीच लोकभवनामध्ये उपस्थित आहेत, तर आता मुख्यमंत्री आणि त्यानंतर सुनेत्रा पवार या देखील लोकभवनामध्ये दाखल झालेल्या आहेत। थोड्याच वेळात सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे। उपमुख्यमंत्री पदाची ते शपथ घेणार आहेत आणि त्यानंतर लगेचच त्या बारामतीला परत जाणार असल्याची देखील महत्त्वाची अपडेट समोर येते। बारामतीमध्ये ते 10 दिवस मुक्कामाला असतील आणि त्यानंतर पुन्हा ते मुंबईला येतील। महत्त्वाची माहिती, सुनेत्रा पवार या लोकभवनाकडे रवाना झाल्या होत्या काहीच वेळापूर्वी, आता त्या दाखल झालेल्या आहेत आणि काही मिनिटात उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार घेणार आहेत। आताची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतो।